तर ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर हे भाजप कार्यालयात दाखल झाल्याची ही दृश्य काही क्षणात आता सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे। सीमा हिरे यांनी मात्र सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे। काही वेळातच आता सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतील। पण या सगळ्याविषयी जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना सकाळच्या सत्रात विचारलं असता आपण याविषयी अनभिज्ञ असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं होतं। विशेष म्हणजे सीमा हिरे यांचा विरोध असताना सुद्धा सुधाकर बडगुजर हे भाजपचा झेंडा आज हाती घेणार आहेत। 2009 ते 2012 नाशिकच्या महापालिकेचे सभागृह नेते राहिलेले आहेत सुधाकर बडगुजर। 2012 ते 15 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सुद्धा महापालिकेत भूषवलेलं होतं। तर 2014 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना विधानसभेकरता उमेदवारी सुद्धा देण्यात आली, पण त्या निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील आपण इच्छुक असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं होतं। किंबहुना वारंवार आपल्याला पक्षाकडून डावललं जातं असा उल्लेख सुधाकर बडगुजर यांनी केलेला होता। अशी खंत सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त देखील केलेली होती। आता या सगळ्या घडामोडींनंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये अगदी थोड्याच वेळात पक्षप्रवेश करणार आहेत। विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांचा विरोध असताना सुद्धा सुधाकर बडगुजर हे भाजपचा झेंडा आता हातात घेतील। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमधील राईट हँड किंवा एक चेहरा आपण म्हणूया सुधाकर बडगुजर मानले जायचे, पण आता सुधाकर बडगुजर आजपासून भाजपचा झेंडा हाती घेतील। निश्चितच लागवी। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेतील बुलंद आवाज संजय राऊत यांचे निकटवर्तीय अशीच सुधाकर बडगुजर ही त्यांची ओळख होती। मात्र आता हेच सुधाकर बडगुजर हे थोड्याच वेळात भाजपवासी होणार आहे। भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय। इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत माजी मंत्री बबन घोलप, 2 माजी महापौर नैना घोलप, अशोक मुर्तडक यासह अनेक माजी नगरसेवक देखील पक्षप्रवेश करताय। एकूणच जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलेलं आहे। देवानंद बिरारी असेल, माजी नगरसेविका त्यांच्या पत्नी असेल, या देखील आता भाजपवासी होत आहे। खरं तर स्थानिक नेत्यांचा विरोध, विशेषतः पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध असताना देखील सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय। याचं कारण म्हणजे स्वतःचा कॅडर असलेला नेता म्हणून खरं तर नाशिकमध्ये त्यांची ओळख आहे। स्वतःची वैयक्तिक ताकद त्यांची मोठी आहे आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अनेक नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे आगामी काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखीन लोकांना ते भाजपमध्ये देखील आणू शकतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता खरं तर त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला जातोय आणि या सगळ्या पक्षप्रवेश दिल्यानंतर निश्चितच त्याचा आगामी महापालिकेमध्ये जो फायदा आहे तो भाजपला होऊ शकतो आणि याच दृष्टिकोनातून सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यांच्यासोबत अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवक देखील आहेत। त्यामुळे स्थानिक नेत्यांचा एकीकडे विरोध आहे, सीमा हिरे यांचा विरोध आहे, याचबरोबर काही स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचा विरोध असताना देखील सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी विशेषतः प्रयत्न जे आहे
ते मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले होते. रात्री वर्षावर त्या संदर्भात बैठक देखील झालेली होती आणि या बैठकीनंतर सुधाकर बडगुजर यांना प्रवेश देण्याचं निश्चित केलेलं होतं. आणि दुसरीकडे जर बघितलं तर सीमा हिरे यांनाही कुठेतरी समज देण्यात आलेली, मात्र त्यांचा विरोध हा अद्यापही कायम आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांचा सामना झालेला होता. आत्ताच नाही तर गेल्या 2-3 टर्म मध्ये त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले, त्यामुळे जे साहजिकच त्यांचा विरोध असणं साहजिक आहे. मात्र आता हा सगळा विरोध बाजूला ठेवून सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय. त्यामुळे एकूणच नाशिकच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड ही मानावी लागेल. आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा असेल, आगामी महापालिका निवडणुका असेल, जिल्हा परिषद निवडणुका असेल, यामध्ये सुधाकर बडगुजर यांची विशेषतः कामगिरी राहणार असल्याने त्यांना हा भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला जातोय. लागवी अगदी महेश, पण हा पक्षप्रवेश होत असताना जसं सीमा हिरे यांचा विरोध अद्यापही कायम असल्याचं समोर येत आहे, त्याचबरोबर ज्यावेळी या पक्षप्रवेशासंदर्भात बावनकुळे यांना जेव्हा विचारणा केली तेव्हा मात्र आपण अनभिज्ञ असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी विरोध असताना सुद्धा बडगुजर यांचा भाजपमध्ये समावेश होणं, यावर आता मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लागवी खरं बघितलं गेलं तर अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे वटपौर्णिमेच्याच दिवशी सीमा हिरे यांच्यासोबत अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली होती आणि सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश देऊ नका अशी विनंती देखील केलेली होती. त्यांच्यावर असंख्य प्रकारचे गुन्हे, त्याचप्रमाणे सलीम कुत्ता सोबत डान्स केल्याप्रकरणी देखील ते अडचणीत आलेले होते. अशा व्यक्तीला पक्षामध्ये प्रवेश देणे योग्य नाही अशी देखील मागणी त्यांनी केलेली होती. मात्र या सगळ्या गोष्टींवर खरं तर मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळेंनी स्थानिक नेत्यांचं मत विचारात घेतल्याशिवाय पक्षप्रवेश दिला जाणार आहे असा शब्द देखील त्यांना दिलेला होता. मात्र कालच्या बैठकीमध्ये, रात्री झालेल्या वर्षावर झालेल्या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित नव्हते. त्या ठिकाणी फक्त मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे होते. त्यामुळे खरं तर पक्षप्रवेशाचं जे खलबत आहे ते रात्रीच वर्षावर ठरलेलं होतं आणि यानंतरच त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे जो आहे तो दिला जातोय. त्यामुळे एकूणच जरी विरोध जरी असला तरी विरोध फक्त सीमा हिरा आणि विशेषतः काही 2-4 पदाधिकारी आहे त्यांचा आहे. त्याच्यामुळे त्या विरोधाकडे न बघता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला कसा फायदा होईल आणि याचं आपण त्या संधीचं कसं सोनं करून घेऊ असा विचार खरं तर करण्यात आला. आणि नाशिक महापालिका ही खरं तर ब वर्गाची महापालिका जरी असली तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा आहे आणि अनेक विकासाची संधी, त्यामुळे स्वतःच्या पक्षाचं त्या ठिकाणी वलय निर्माण करणं आणि पक्ष मजबूत करणं, संघटना वाढवणं या दृष्टिकोनातनं हे महत्वाचं पाऊल मानावं लागेल. कारण सुधाकर बडगुजर यांची ओळखच कॅडर बेस असलेला नेता आहे. अनेक त्यांच्याकडे मोठ्या युवकांचं जाळ आहे, त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा आहे. आज देखील ते मुंबईला भाजपमध्ये पक्षप्रवेश करायला जात असताना जवळपास 50 बसेस आणि जवळपास 100हून अधिक कार हे घेऊन आलेले. त्याच्यामुळे एक मोठे शक्ती प्रदर्शन त्यांनी मुंबईमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षामध्ये अशा व्यक्तीची गरज असते हे खरं तर मंत्री गिरीश महाजन यांनी खरं तर इतर पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना पटवून दिलेले आहे. त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा आजचा जो पक्षप्रवेश आहे तो दिला जातोय. अगदी, पण केवळ बडगुजरच नाही तर बडगुजर यांच्या सोबत येणारे चेहरे सुद्धा महेश तितकेच महत्त्वाचे आहेत नाशकातले. बबनराव घोलप असू देत, अशोक मुर्तडकर असू दे किंवा नयना घोलप सुद्धा, हे चेहरे नाशिकमधले एक महत्त्वाचे चेहरे मानले जातात. आगामी काळात महापालिका निवडणुका माफ करा महेश, काही सेकंद तुम्हाला थांबवते. आपले प्रतिनिधी चेतन ननावरेकडे जाऊया आपण. चेतन, अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. बडगुजर भाजपचा झेंडा आता हातात घेतील, पण गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल अशी आता माहिती समोर येते. काय अधिक माहिती आहे?
निश्चितच एकंदरीत गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसहित भाजप प्रदेश कार्यालयात आलेले आहेत आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे तो पार पडेल। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने आता सुधाकर बडगुजर आहेत ते भाजपात आल्याची माहिती समोर येत आहे। एकूणच नाशिक महापालिका जिंकण्यासाठी भाजपमध्ये हा सर्वात मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे आणि एकूणच आता महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात करण्यासाठी भाजपने अग्रेसिव्हली मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। लागली आपल्या सोबत नाशिकचे आपले प्रतिनिधी महेश महाले सुद्धा आहेत। आपण महेशला सुद्धा विचारूया, कारण चेतन, आज बडगुजर यांच्या सोबत बबन घोलप, अशोक मुर्तडकर आणि नयना घोलप यांचा देखील पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। चेतन, निश्चितच, कारण फक्त नाशिकच नव्हे तर त्यानंतर जळगाव आणि संभाजीनगर अशा 3 जिल्ह्यातील मोठे पक्षप्रवेश आजच्या या कार्यक्रमात होणार आहेत। सुधाकर बडगुजर हे विशेष करून सध्या पॉइंटवर दिसून येत आहेत, कारण त्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदारांकडूनच विरोध झालेला होता भाजपचा आणि आता मात्र सुधाकर बडगुजरांसोबतच संभाजीनगर आणि जळगाव मधीलही महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे एकूणच ज्या प्रकारचं वक्तव्य याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं होतं की मोठ्या प्रमाणात दर मंगळवारी आपल्याला रीग पाहायला मिळेल, त्याची सुरुवात आता या पक्षप्रवेशातून दिसून येते। सागरी अगदी चेतन, आपण नाशिकला जाऊया। आपले प्रतिनिधी आहेत महेश माले यांच्याकडे। महेश, याही व्यक्तींचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर नाशिकची, छत्रपती संभाजीनगरची समीकरणं आगामी महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं बदलू शकतात। एक नवा फॉर्म्युला समोर येऊ शकतो। कसं राजकारण, कशी गणितं निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नाशकात दिसते? अगदी खरं आहे लागवी। खरं तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा बदल होऊ शकतो। याचं कारण म्हणजे सुधाकर बडगुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यामधील आहेत, त्यामुळे त्यांचं देखील तिथं मोठ्या प्रमाणात नातं होतं आहे, वलय आहे। तिथं देखील एक कार्यकर्त्यांच्या संख्येचं जे जाळं आहे ते आहे आणि त्यांचा वापर त्यांनी नाशिकच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील दाखवून दिलेला होता। त्या ठिकाणी त्यांनी जोरदार पद्धतीच्या सभा घेतलेल्या होत्या। त्यामुळे एकूणच सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील पक्षप्रवेश देखील मोठ्या संख्येने आगामी काळामध्ये होऊ शकता आणि आगामी निवडणुकीत याचा भाजपला निश्चितच फायदा होऊ शकतो। निश्चित महेश, आपण फायदा होऊ शकतो हा तर मुद्दा आहेच, पण सीमा हिरे यांचा सुद्धा विरोध कायम आहे। आपण चेतनला विचारूया। चेतन, सीमा हिरे त्या पक्षप्रवेशा ठिकाणी पोहोचल्यात का? काय माहिती मिळतीये? सीमा हिरे यांचा कडवा विरोध असल्यामुळे आजच्या या पक्षप्रवेशामध्ये दिसून येत नाहीयेत। सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुधाकर बडगुजर हे फक्त एकटेच नव्हे तर ज्याप्रमाणे तू लागली उल्लेख केला, बगन बोलत असतील, दिलीप दातीर असतील, मनोहर बोराडे असतील, बाळासाहेब सानप असतील किंवा कैलास तुंबे सारखे कार्यकर्ते असतील, या सर्वांचा प्रवेश होत आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सातत्याने सध्या जी स्पर्धा आहे, म्हणजे आपण एकंदरीत पाहिलं असेल की या आधीचा जो मेळावा मुंबईमध्ये झालेला होता त्यामध्ये देखील याच प्रकारचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं की आता आपल्याला विरोधक उरलेला नाहीये, आपल्याला असेल तो प्रतिस्पर्धी। याचा अर्थ महायुतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आणि चढाओढ लागलेली आहे पक्षप्रवेशाची। नाशिकमधील 4 माजी नगरसेवकांनी आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला होता। त्यामुळे बडगुजर यांना जर भाजपने प्रवेश दिला नसता तर त्यांच्या बरोबर जवळपास 7 ते 8 बैठका या शिवसेने नेत्यांच्या झालेल्या होत्या। त्यामुळे त्यांनी शिवसेनेची वाट धरली असती आणि नाशिक महापालिका जर भाजपला जिंकायची असेल तर बडगुजर यांच्या साथीबरोबर घोलप आणि इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांची आवश्यकता होती आणि म्हणूनच स्थानिक आमदारांना डावलून, त्यांचा विरोध डावलून आता हा पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परिणामी भाजप आता एकंदरीत महापालिका जिंकण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला चर्चेत घेईलच अशी शक्यता आता दुसर दिसत आहे। पक्षश्रेष्ठींकडून थेट ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून येईल त्याची क्षमता असेल अशा नेत्यांना आता पक्षात घेताना पाहायला मिळेल। लागली अगदी चेतन, असेच तुम्ही आमच्या सोबत जोडले राहा। महेश, आपण पाहतोय सीमा हिरे त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीयेत। एकीकडे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्राची गणितं बदलणार असल्याची चर्चा सुरू असतानाच तिथं सीमा हिरेंचा विरोध, त्यांची नाराजी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये आगामी निवडणुका पाहता। महेश, अगदी खरं आहे लागवी। खरं तर सीमा हिरे यांचा आत्ताही विरोध आहे
आणि सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जरी सीमा हिरे या विरोध करत असल्या तरी मात्र स्थानिक पक्षांतर्गत पातळीवर जर आपण बघितलं तर ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागलेली होती आणि सीमा हिरे यांना पुन्हा एकदा तिकिटाची संधी देण्यात आलेली होती, त्यावेळेस भाजपमधली एक जी फळी होती ती देखील उफाळून बाहेर आलेली होती आणि त्यांनी सीमा हिरे यांच्या उमेदवारीला हा विरोध केलेला होता। त्या ठिकाणी अनेक दावेदार असताना पुन्हा एकदा सीमा हिरे यांनाच विधानसभेची उमेदवारी का देत आहे असा देखील प्रश्न जो आहे तो भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी उपस्थित केलेला होता। पश्चिम विधानसभा मतदारसंघात विशेषतः सीमा हिरे यांना उमेदवारी देऊ नका असं वारंवार जे साकडं आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलेलं होतं। त्यामुळे पक्षांतर्गत सीमा हिरे यांना विरोध मोठ्या प्रमाणात होता आणि तरी देखील पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर सीमा हिरे यांना विजयी करून आणण्यात आला आणि यामध्ये विशेषतः वाटा हा मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांचा मोठा वाटा होता, कारण त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची त्यावेळेला समजूत घातलेली होती आणि आपल्याला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवायचे, त्याच्यामुळे तुम्ही हेवे दावे सोडून द्या, पुढे येणाऱ्या प्रत्येकाला आगामी काळात संधी मिळेल असं आश्वासन त्यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं। त्यामुळे सीमा हिरे यांचा विजय झालेला होता। त्यामुळे आता फक्त सीमा हिरे यांचाच फक्त बडगुजर यांना विरोध आहे। बाकीचे इतर जे पदाधिकारी होते जे विरोध करत होते ते मात्र आता कुठेसे या प्रवेशाच्या वेळी सोबत आहे किंवा त्यांच्यासाठी हे अनुकूल वातावरण आहे, कारण पक्षीय पण संघटना प्रवेशाच्या वेळी त्या ठिकाणी बावनकुळे सुद्धा दिसत नाहीयेत महेश, त्या ठिकाणी गिरीश महाजन आहेत, त्यामुळे तोही मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाहीये। अगदीच खरंय लागवी। खरं तर भाजप प्रवेशाच्या वेळी म्हणजे सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची कुणकुण जेव्हा लागलेली होती त्यावेळेसच या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। सीमा हिरेंनी त्या पत्रकार परिषद घेऊन ज्या व्यक्तीवर गुन्हे दाखल आहे, ज्या व्यक्तीने सलीम कुत्ता सारख्या व्यक्तीसोबत डान्स केलेला आहे आणि आपण त्याच्या विरोधात बोललेलं असताना आता त्याला पक्षात घेणं उचित नाही अशा प्रकारची योग्य जी सडेतोड भूमिका होती ती सीमा हिरे यांनी मांडलेली होती आणि मुंबईला जाऊन चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना देखील याबद्दल सांगण्यात आलेलं होतं। मात्र चंद्रशेखर बावनकुळे या पक्षप्रवेशाला दिसत नाही। एकूणच जर बघितलं तर पक्षीय संघटना असेल किंवा स्थानिक आमदाराचा असलेला विरोध यामुळे कदाचित चंद्रशेखर बावनकुळे हे या पक्षप्रवेशाला उपस्थित नाही। दुसरा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे का ज्यावेळी संजय राऊतांनी एक पोस्ट केलेली होती ज्यामध्ये मकाऊला कॅसिनो मध्ये पत्ते खेळताना खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो हे व्हायरल करण्यात आले होते। हे फोटो सुधाकर बडगुजर यांनीच दिले असल्याची चर्चा ही त्यावेळेस झालेली होती। त्यामुळे कदाचित चंद्रशेखर बावनकुळे हे या पक्षप्रवेशाला उपस्थित नसतील। मात्र मंत्री गिरीश महाजनांच्या आग्रहामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री दिलेल्या ग्रीन सिग्नलमुळे आजचा पक्षप्रवेश पार पडतोय। त्यामुळे आगामी काळामध्ये सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्यामधला हा संघर्ष आता हा पुढे कशा पद्धतीने उफाळून बाहेर येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अगदी चेतन, आपण पाहतोय 3:30 वाजलेले, 3:29 आपण त्या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी विलंब का होतोय? काय नेमकी बावनकुळेंच्या या दालनामध्ये तिथे ज्या ठिकाणी गिरीश महाजन सुद्धा दिसत आहेत, बडगुजर सुद्धा दिसत आहेत, तिथं नेमकी काय चर्चा सुरू आहे? आता का विलंब होतोय? कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या प्रतीक्षेमध्ये हा पक्षप्रवेश थांबलेला आहे। रवींद्र चव्हाण एका बैठकीसाठी भाजप प्रदेश कार्यालय बाहेर काही वेळापूर्वी गेलेले होते आणि या बैठकीनंतर साधारणतः 3-3:30च्या दरम्यान ते या ठिकाणी पोहोचणार होते आणि म्हणूनच आता हा पक्षप्रवेश आहे त्याला विलंब होताना पाहायला मिळत आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हजारो कार्यकर्ते या पक्षप्रवेशाच्या सभागृहामध्ये पोहोचलेले होते आणि त्यामुळे माध्यमांनाही कव्हरेज करताना कुठेतरी अडचणीत होता। त्यामुळे हा सेटअप लावण्यामध्ये आता थोडा वेळ जात आहे। याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद याच कार्यालयामध्ये होणार होता आणि त्या निमित्ताने बरेच नागरिक होते ते या कार्यालयात बसलेले होते। आता या नागरिकांना दुसऱ्या कार्यालयामध्ये पाठवण्यात येत आहे, त्या ठिकाणी हा संवाद होणार आहे आणि या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो आणि म्हणूनच या सगळ्या तडजोडीमध्ये आता या पक्षप्रवेशाला विलंब होत आहे। मात्र अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये हा पक्षप्रवेश सुरू होईल आणि गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी चेतन, आपण पाहतोय थेटच विचारते या सगळ्या संदर्भात पक्षप्रवेशादरम्यान
जी माहिती मिळते गिरीश महाजन त्या ठिकाणी उपस्थित असतील, पण बावनकुळे हजर राहणार आहेत का, उशिरा या पक्षप्रवेशामध्ये सहभागी होतील का, काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळतेय? या पक्षप्रवेशानंतर काही कोणाच्या भेटीगाठी होणार आहेत का, काही संकेत मिळत आहेत का? निश्चितच दुपारी 3 वाजता चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा भाजप प्रदेश कार्यालयात दाखल होणार होते, मात्र अद्यापही ते मंत्रालयात बैठकीसाठी उपस्थित असल्याची आता माहिती समोर येत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर तरी पक्षप्रवेशाला बावनकुळे येणार का असा प्रश्न आहे. आपण काही वेळापूर्वीच त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते बैठकीत बसले असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांनी त्यांच्या शेड्यूलमध्ये मात्र दुपारी आता या पक्षप्रवेशाचा अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा या पक्षप्रवेशाला येतील अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र अद्याप तरी बावनकुळे प्रदेश कार्यालयात दाखल झालेले नसल्याची माहिती आहे. चेतन, एकीकडे स्वबळाची भाजपा कुठेतरी चाचपणी करताना दिसतंय. 100% नारा भाजपाकडून दिला जातोय आणि त्याच अनुषंगानं उत्तर महाराष्ट्रातला नाशकातला हा महत्वाचा चेहरा सुधाकर बडगुजर यांच्या रूपानं आज भाजपमध्ये प्रवेश करतात. इतरही काही महत्वाचे चेहरे, मग ते घोलप असू देत, मुर्तडकर असू देत, हे सुद्धा बबनराव या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर पक्षप्रवेश करतील. त्या अनुषंगानं या ठिकाणी भाजपचं पारडं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं जड होताना दिसतंय. निश्चितच लागली, कारण आपण या आधीही पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणात. चेतन, तुम्ही म्हणताय राजकीय गणितांवर आपण चर्चा करूयाच, पण तुम्ही जे म्हणताय की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये या पक्षप्रवेशाचा उल्लेख करण्यात आलेला होता कार्यक्रमाचा, पण अद्यापही ते त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीये. अद्यापही मंत्रालयात ते बैठका घेतायत अशी माहिती तुमच्याकडून मिळतेय आणि त्याकरता म्हणून पक्षप्रवेशाला विलंब होतोय का, बावनकुळेंची वाट पाहिली जातीये का, काय घडतंय नेमकं? निश्चितच लागली, कारण भाजप प्रदेश कार्यालयामध्ये याआधी अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत आणि ते पक्षप्रवेश घेण्याचे अधिकार 2 नेत्यांकडे देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एक स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांकडे ही धुरा देण्यात आलेली आहे. आणि सध्या परिस्थितीमध्ये ही दोन्ही नेते प्रदेश कार्यालयात नाहीत, त्यामुळे गिरीश महाजन यांच्याकडून एकंदरीत वाट पाहिली जात आहे. रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण संपर्क साधला होता, ते स्वतः या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मात्र बडगुजर यांना पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे एका बैठकीसाठी रवींद्र चव्हाण काही वेळापूर्वी पक्ष कार्यालयाबाहेर गेलेले होते. आता कोणताही तरी रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या पक्षप्रवेशास सुरुवात होईल. गिरीश महाजन आता या ठिकाणी आपण पाहू शकतो लागवी, स्वतः सुधाकर बडगुजर आता व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत स्वतः घोलप असतील आणि इतर पदाधिकारी असतील, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे या पक्ष प्रवेशात आता सुरुवात करायची. अगदी आपण थेट दृश्य या क्षणी पाहतोय. सुधाकर बडगुजर हे आता पक्षप्रवेशा ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात रवींद्र चव्हाण सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील. जोरदार शक्ती प्रदर्शन या पक्षप्रवेशा दरम्यान केलं जात आहे, जोरदार घोषणाबाजी. खरं तर भाजपमध्ये बडगुजर यांना विरोध होता. सीमा हिरे यांनी देखील बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला होता. तर या सगळ्या विरोधानंतर आता सुधाकर बडगुजर हे भाजपवासी होताना दिसत आहेत. अगदी थोड्याच वेळात ते भाजपचा झेंडा हाती घेतील. विरोध असताना देखील सुधाकर बडगुजर हे आता भाजपमध्ये येत असल्या कारणानं चर्चेला उधाण आलेलं आहे. सीमा हिरे पक्षप्रवेशा ठिकाणी उपस्थित नाहीयेत. यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की सीमा हिरे यांचा विरोध अद्यापही कायम आहे. खरं तर प्रतिस्पर्धी होते बडगुजर हे सीमा हिरे यांचे, पण ज्या व्यक्तीवर इतके आरोप आहेत त्या व्यक्तीला पक्षात घेत असताना मात्र कुठंतरी पुनर्विचार होणं गरजेचं आहे. किंबहुना त्या व्यक्तीला पक्षातच घेऊ नये असा सूर सीमा हिरे यांनी आळवलेला होता आणि या पक्षप्रवेशाला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवण्यात आलेला होता. त्यामुळे आता सीमा हिरे या पक्षप्रवेशा ठिकाणी अनुपस्थित आहेत. याखेरीज चंद्रशेखर बावनकुळे यांना सकाळच्या सत्रात जेव्हा प्रश्न विचारला सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात, त्यावेळी मात्र आपण अनभिज्ञ असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं होतं.
त्यामुळे या पक्षप्रवेशादरम्यान बावनकुळे उपस्थित राहणार का, ही देखील आता एक माहिती किंबहुना ही देखील एक शक्यता आता वर्तवली जाते। तर बावनकुळे यांच्या कार्यक्रमामध्ये नियोजित कार्यक्रम जे प्रत्येक मंत्र्यांचे आखले जातात, या नियोजित कार्यक्रमामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हजर राहणं याचा उल्लेख सुद्धा आहे। पण अद्याप त्या ठिकाणी पक्षप्रवेशा ठिकाणी सुधाकर बडगुजर पोहोचले असले, गिरीश महाजन पोहोचले असले तरी बावनकुळे मात्र त्या ठिकाणी पोहोचले नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एक चर्चा सुरू झालेली आहे, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशा दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार का, ही आता एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। एकीकडे सीमा हिरेंचा विरोध कायम असताना तिथं बावनकुळे सुद्धा काहीसे या सगळ्या मुद्द्यावर मात्र मौन बाळगताना दिसत आहेत का, अशी ही चर्चा आता रंगताना दिसते। कारण सकाळच्या सत्रात जेव्हा बावनकुळे यांना विचारलं असता बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की सकाळच्या सत्रात बावनकुळे काय म्हणालेले होते हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आपण ऐकूया। चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा सुधाकर बडगुजर यांच्या या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित आहेत आणि जोरदार टाळ्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून वाजवल्या जात आहेत। चंद्रशेखर बावनकुळे पक्षप्रवेशा ठिकाणी उपस्थित, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन आणि भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला सुरुवात। थेट जाऊया। महत्वाचा चेहरा ठाकरेंच्या शिवसेनेचा खरं तर आश्वासक चेहरा म्हणून सुधाकर बडगुजर यांच्याकडे पाहिलं जातं। सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशादरम्यान रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन आणि आता अपक्ष प्रवेश पार पडलेला आहे। बबनराव घोलप यांनी देखील भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या सोबत हा प्रवेश केलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्या भाजपात जाण्यानं मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जातोय। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची गणितं या निमित्तानं बदलू शकतात किंवा बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। सुधाकर बडगुजर यांच्या सोबत माजी महापौर नैना घोलप, बबनराव घोलप
अशोक मुर्तड यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या शिवसेनेला नाशकात खिंडार पडल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतो। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरेंच्या शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही। ठाकरेंची शिवसेना नाशकात खंबीर आहे असं संजय राऊतांनी स्पष्टच केलंय। पक्षप्रवेशाला मोठ्या प्रमाणावर खरं तर गर्दी व्यासपीठावर सुद्धा झालेली आहे आणि या पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर बोलतायत, थेट जातो। आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला। मला आदरणीय झाला, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यातनं ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत कसा मार्ग काढला। भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे, समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो। कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 2361 वॉटर हे मी सिव्हिल सर्जनला दिले। त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं, त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे मी ते काम केलं। परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी नागपूरचं एक उदाहरण देऊ इच्छितो। त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं, महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11ची ती गोष्ट आहे। 20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात। अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे। आणि भाऊ आपण जे काम सांगाल, बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल, चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन, निष्ठेने काम करेन। पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल। पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
अध्यक्ष बावनकुळे साहेब, आपल्या नाशिकचे जाणते आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाई, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, चव्हाण सर आणि बांधवांनो आणि भगिनी, आता आपला प्रवेश झालेला आहे. आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण अतिशय आडामासाचे कार्यकर्ते आहात. एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहिला. मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही. आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं. आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपला जो काही शाखा आहे तो दाखवून देऊ. आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणानं विजयी करू, असं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आश्वासन देतो आणि थांबतो. कुंभमेळ्याचे मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन संकट मोचक मंत्री माननीय गिरीश महाजन आपल्या मनोभाव व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, आमचे प्रभारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय नाना ज्यांचा अभ्यास प्रोजेक्ट झाला बडगुजर साहेब, दोन्ही आपले माजी महापौर अशोकजी मुकडक, आमचे मित्र, आमच्या ताई नैनाताई, ज्या माजी महापौरच्या, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आलेले, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खूप गर्दी झालेली आहे. उकाडा खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे. जास्त वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही. बऱ्याच दिवसापासून बातम्या चाललेल्या होत्या, वर्तमानपत्रात होत्या, दूरदर्शनवर होत्या, प्रवेश कधी होणार. पण आज मला वाटतं तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या ठिकाणी बाजूला करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण म्हणजे सुधाकरजी बडगुजर, माननीय नाना, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता आपल्या कल्पना आहे, निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे. त्याची कल्पना तुम्हाला आहे. आणि सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपले या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते. आणि आता किती करायचे? आपली बार 100 पार. मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा, 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही. आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. नाशिकची जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायच्या. आपण महायुतीमध्ये आहोत, आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आधी माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण बघताय देशामध्ये कसं वारं वाहत आहे. काही लोक परवा दूरदर्शनवर म्हणत होते हा दलाल आहे, हा दलालीकडे. हो, पक्षासाठी मी दलाली करतो. ही पक्षाची दलाली, पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये. पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे. आज अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत. पुन्हा सांगेल, अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत आणि त्यांना कळतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय मोदीजींचं काम देशामध्ये चाललेलं आहे, देश विकासाच्या दृष्टीने बाजूला कसं गोडगोड करतोय, या ठिकाणी राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करतंय, कशा आपण पुढे चाललेलो आहे. आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींवर आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, या ठिकाणी दादा असतील, या सर्वांवर आपला विश्वास आहे. आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उरल्या सुरलेल्या कोणी राहायला तयार नाही. मी पुन्हा सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवार साहेबांची, उबाटा असेल किंवा काँग्रेस असेल,
आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही. आपण अजून पुढे बघा किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक बोलणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामधली जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्या वाट बघताय. आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे. मी शब्द दिलेला आहे वरती की सगळ्याच्या सगळ्या महापालिका, धुळ्याची असेल आपल्याकडे जाईल, जळगावची असेल आपल्याकडे जाईल, नाशिकची आहे ती आपल्याकडेच होती, आणि आता नगर सुद्धा चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायच्या आहे. नाशिक मध्ये तर आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे. जेवढे सदस्य आपल्या या ठिकाणी होतील तेवढे कुठे महाराष्ट्र येणार नाही. बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकाचा उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून महापालिकेतून तुम्हाला या ठिकाणी देऊ. आणि सर्व जिल्हा परिषदला या सुद्धा एक हाती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. एवढंच आपल्याला प्रसंगी सांगतो. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून मी अभिनंदन करतो. आपण सगळे एक होऊन कुठेही जुने नवे भेदभाव न करता, कुणाचे उडवे न करता आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे काम करूया आणि पक्षाला पुढे नेण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सर्व आपण या ठिकाणी करूया. एवढंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागतपर मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन द्यावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा आज नाशिक या जिल्ह्यामधील आपण सर्व बडगुजर साहेब असतील आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो. आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून या पक्षामध्ये प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आदरणीय गिरीश भाऊ, ही सर्व मंडळी आणि आम्ही सर्वजण आपणा सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कटिबद्ध राहूया. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भूतपूर्व भविष्यातील अशा चमत्कार त्यांनी घडवून आणला असे महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोप आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भगूरचे नगराध्यक्ष दीपकजी बनकोडे यांना श्री बावनकुळे साहेबांनी सत्कार करून स्वागत केले. भारत माता की जय. सर्व मागते
थोडं जरा शांत राहा. साहेब, शांत राहा. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी, आज ज्यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुर्तकटजी, नयनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दातीर, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी चुंबळे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती लोमगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटाले, विलास गायकवाड, या ठिकाणी माननीय बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहे त्यापेक्षा 4 पट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहे. खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे. देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल. खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. आज माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजींनी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार राहुल ढिकले येत आहे, या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतला, मोदीजीच्या सरकारने घेतला. आणि खरं तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो. जेव्हा सुधाकरराव बडगुजर, बबनराव घोलपजी, माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला. खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या, त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल. पण माननीय गिरीश भाऊनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला, कारण आरोडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली
आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती. पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना, कारण एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती. पण ठीक आहे, आता हा पक्षप्रवेश झाला आहे. माननीय रवी चव्हाणजी, मी, माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुठाव राहतात, शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेकाविरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं. त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर नेण्याकरता, त्या पक्षाला वाढवण्याकरता आपण पुढे जात असतो. त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची टीकाटिप्पणी होते, काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण शिंतोडे उडवतो. त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो. पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुजरजी, बबनराव घोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही 51% वर मताची झाली पाहिजे, याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात सर्व मनभेद दूर करायचे आहे. या ठिकाणी मला विश्वास आहे की माननीय गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे, संघटनेचं परिवर्तन होत आहे. देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी पर्व घेऊन पुढे चाललेले आहे. आमचे रवी चव्हाणजी, आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गोष्ट खरी आहे की सुधाकर बडगुजरनी बोलताना एक महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो, ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो, त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने आणि पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील, आपण सर्व पद, प्रतिष्ठा, साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो, नंतर मात्र त्या पक्षामध्ये जर आपली काळजी होत नसेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची संघटना, नेते देवेंद्रजी सारखे देवदुर्लभ कर्तृत्वाचा एक धनी नेता महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन, सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे, असं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसजींचं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात असताना सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलपांनी केलेला पक्षप्रवेश हा नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तनाकरता अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम छोटा झाला आहे. पुढच्या काळामध्ये गिरीश भाऊ, माननीय देवेंद्रजी जेव्हा नाशिकला येतील तेव्हा एक 25,000 कार्यकर्त्याचा मोठा मेळावा आपण त्या ठिकाणी आपण नाशिकमध्ये घेऊया आणि या पक्षप्रवेशात जे काही सुटलेले आहेत, जे काही लोक आता राहून गेले आहेत, कारण इतक्या मोठ्या गर्दीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेले आहेत, अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसले आहेत, त्यांचा या ठिकाणी आता सन्मान होऊ शकला नाही. पण या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या काळामध्ये लवकरच एक 15-20 दिवसामध्ये नाशिकमध्ये एक भव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी काम करूया. आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत शोभाताई गटकळ आणि सुरेशजी होळकर यांचाही पक्षप्रवेश झाला. दीपक बलकवडे हे तर माझ्या पहिल्यापासूनच स्नेही आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि जसं रवी चव्हाणजींनी म्हटलं, गिरीश भाऊ महाजनांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि पक्षामध्ये कधी असं वाटणार नाही की आपण त्या ठिकाणी काही नवीन घरी गेलो आहे. हा परिवार आहे. आपल्या पक्षामध्ये सर्व परिवार म्हणून काम करतात. काही काळापुरते जरी मतभेद असतील, काही मनभेद जास्ती असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि याकरता आपल्याला माझी विनंती आहे सर्वांना, सर्व नवीन कार्यकर्त्यांना, जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून आपला परिवार, जसं आपण घरात आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपण पक्षामध्ये ज्या भूमिकेमध्ये ज्या आपल्या परिवारामध्ये भूमिकेत असतो त्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये सर्वांनी राहावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्व ज्यांचे पक्षप्रवेश झाले शुभेच्छा देतो. नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम करू, त्या ठिकाणी सर्वांचे गिरीश भाऊ पक्षप्रवेश करू. मी पुन्हा एकदा माननीय बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी
आणि संपूर्ण टीमचं, संपूर्ण नगरसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातले देऊळ तिलांबेजी, सोमनाथ खाटबालेजी, जगनजी मोरे, तुकारामजी महाले, तुकारामजी मोरे, ज्ञानेश्वरजी खाटबाले, राहुलजी बोडके, अजयजी बरबडे, प्रशांत चव्हाण, किरण चव्हाण, राहुलजी आचारी, अमोलजी मोरे, शुभमजी मोरे, अक्षयजी लगड, वैभवजी पवार, महेश महाले, सिद्धार्थ कसबे, योगेश मते आणि तुम्ही सर्वांचेच नाव आपण ते नाशिकमध्ये घेऊ, काही काळजी करू नका. उपस्थित सर्व माजी महापौर आहे, मला माहिती आहे की माजी महापौर अशोकजी आहेत, मुर्दकजी, आपली नैनाताई या ठिकाणी महापौर आहेत, 2 महापौर आहेत आणि माजी महापौर म्हणजे महापौर जात राहिले आहेत, माजी महापौर. आणि त्यामुळं जो संकल्प गिरीश भाऊनी केला आहे 100+ आणि निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये लढायची आहे. एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पुढे जाऊया. मी माननीय रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, आपण एक अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा आहेत. काय मी तुम्हाला आताच सांगितलं, थोडे मतभेद असतात. नवीन कार्यकर्त्याला थोडे मतभेद आम्ही दूर करू. आपले मतभेद आहे, काही मनभेद नाहीये. पाटील काय सांगते आतापर्यंत त्यांच्याकडे दुसरं काय राहिलं नाही. एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता. जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपी हा त्या ठिकाणी कुठलाही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही, तोपर्यंत कधी कोणाला आपण क्रिटिसाइज करू नये. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात तेही जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात तेही जेलमध्ये राहून आले, टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काही हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय करतं. ठीक आहे ना, माहिती द्यायचं लोकांना. असं आहे की काही स्पर्धा नाही आहे. आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजीला एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि आमचं चर्चा झाली आहे, समन्वयाने चर्चा झाली आहे. आम्ही अजितदादांनी सांगितलं आहे की आमच्याकडे देतात ते आम्ही घेतो, एकनाथजी घेतात ते एकनाथजी घेतील, बाकी आमच्याकडे तर आम्ही घेतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. महायुतीवर सगळे येत आहेत. आता हे ट्रेलर आहे, पुढचा पिक्चर बाकी आहे. काय त्यांनाही माहिती आहे, माननीय शरद पवार साहेबांना माहिती आहे की आता कोणीही म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचे मुख्यमंत्री असताना, या महाराष्ट्राला विकासाकडे नेत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालेला आहे आणि माननीय देवेंद्रजीच विकसित महाराष्ट्र करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती त्यांच्याकडे पक्षप्रवेशात जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. ऑलरेडी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे की आता त्यांना माहिती आहे की आमच्याकडे कोणी येणार नाही, येऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी ती उपरोधिक टीका केली. ठीक आहे, आता यावल तालुक्यातले प्रभाकर सोनवणे, विनोद पाटील नाही नाव असतो दुपारी टाकू. माननीय यावल तालुक्यातले आहे काय 2 मिनिट जळगाव जिल्ह्यातले प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषदचे गटनेते आणि विनोद पाटील संचालक, आरजी पाटील, अमोलजी सोनवणे. नाशिकच्या सर्व पदाधिकारी थोडं सुंदर होईल.
बरोबर आहे ना तुमचं जळगाव आमच्या जळगाव प्रवेश करू द्या. हा मोठा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये पार पडलेला आहे. कार्यालयामध्येच पक्षप्रवेश होणार ही माहिती नव्हतं असं बावनकुळे यांनी म्हटलं, तर बाहेर स्टेज बांधून पक्षप्रवेश घेण्याची इच्छा होती असं देखील महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं. तर पक्षप्रवेशानंतर आता कोणतेही मतभेद नसतात असं विधान देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले. मात्र या संदर्भात सकाळी खासदार संजय राऊतांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण ऐकूयात. जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ते आमच्या पक्षात नाही. जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर आम्ही का मत व्यक्त करणार. मी मत व्यक्त करणार. आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.